नदियां किस काम की, पानी ना हो तो नदियां किस काम की, आंखें ना हो तो आंसू किस काम के, आंखें ना हो तो आंसू किस काम के, दिल ना हो तो धड़कन किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, और अगर हम इस वतन के काम ना आ सके तो ये बेवफा जिंदगी किस काम की, तो ये बेवफा जिंदगी किस काम की. सर्वांना माझा नमस्कार. मी श्रीनाथ बालाजी गोसावी. आज श्री शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या जयंतीनिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. हिरे माणिक मोती. मित्रांनो, आजच्या भारताचे तरुण पिढीची विचारसरणी कशी झाली पाहिजे तर हिरे माणिक मोती याहूनही आम्हाला हवी हवीशी वाटते ती सैनिक आणि सैनिकाच्या आई वडिलांच्या चरणातील माती, सैनिक आणि सैनिकाच्या आई वडिलांच्या चरणातील माती. मित्रांनो, जो जगला देशासाठी, जो जगला देशासाठी, जो जगतो देशासाठी आणि जो जगेल देशासाठी तो सैनिकच असतो. मित्रांनो, सैनिक कधीही आपल्या भावना व्यक्त करत बसत नाही. मित्रांनो, सैनिक कधीही आपल्या भावना व्यक्त करत बसत नाही, कारण त्याला सतत आणि सतत भारत मातेच्याच रक्षणाची काळजी लागलेली असते. कारण त्याला सतत आणि सतत भारत मातेच्याच काळजी लागलेली असते. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि आजच्या या काळात भारतीय सैनिक हे कधी हार मानणाऱ्यातील नाहीत, हे कधी हार मानणाऱ्यातील नाहीतच. आणि प्रत्येक भारतीय सैनिकाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तर असतोच असतो, पण आऊसाहेब जिजाऊचा तर आशीर्वाद पण असतोच असतो. आऊसाहेब जिजाऊचा आशीर्वाद पण असतोच असतो. आपल्या परिवारासाठी, परिवारातील प्रत्येक नागरिकासाठी, आपल्या परिवारासाठी, परिवारातील प्रत्येक नागरिकासाठी जे 0°C पेक्षा कमी तापमानात राहतात ना, ते भारत देशाची शान सैनिकच असतात. ते भारत देशाची शान सैनिकच असतात. मित्रांनो, प्रत्येक माणूस मरल्यानंतर त्याच्या नाव पुढे कैलासवासी असतं. प्रत्येक माणूस मरल्यानंतर त्याच्या नाव पुढे कैलासवासी असं लागतं, पण सैनिकच असा असतो जो मरल्यानंतर त्याच्या नाव पुढे शहीद असं लागतं. जो मरल्यानंतर त्याच्या नाव पुढे शहीद असं लागतं. मित्रांनो, आज सलाम आहे त्या वीरांना, आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ही आई आहे भाग्यशाली, ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरामुळे आज हा देश अखंड राहिला, आज हा देश अखंड राहिला. खरंच मित्रांनो, ती आई खूप भाग्यशाली आहे जिच्या पोटी सैनिक जन्माला येतो, जिच्या पोटी सैनिक जन्माला येतो. मित्रांनो, प्रत्येक बापाला वाटतं आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, वकील व्हावा, पण लाखात एक बाप असतो ज्याला वाटतं आपला मुलगा सैनिकच व्हावा, ज्याला वाटतं आपला मुलगा सैनिकच व्हावा. मित्रांनो, स्वतंत्रता ही एक अशी गोष्ट आहे, स्वतंत्रता ही एक अशी गोष्ट आहे जी पैशाने विकत घेतली नाही, तर त्यासाठी लाखो करोडो जवानांची बलिदाने साक्षीला आहेत. लाखो करोडो जवानांची बलिदाने साक्षीला आहेत. म्हणूनच आज सलाम आहे त्या बापाला, आज सलाम आहे त्या बापाला ज्याला माहित नसतं आपल्या आधाराची काठी तुटणार आहे की नाही, पण तरी देखील तो काळीच घट्ट करून आपले परिवार सांभाळतो, आपले परिवार सांभाळतो. आज सलाम आहे त्या आईला, आज सलाम आहे त्या आईला जी अभिमानाने सांगते माझा मुलगा देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवरती गेला आहे, जी अभिमानाने सांगते माझा मुलगा देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवरती गेला आहे. म्हणून आज सलाम आहे त्या आईला, आज सलाम आहे त्या बहिणीला, आज सलाम आहे त्या बहिणीला जिला माहिती नसतं रक्षाबंधन दिवशी आपला भाऊ आपल्या घरी येणार आहे की नाही. म्हणून आज सलाम आहे त्या बहिणीला, म्हणून आज सलाम आहे त्या बहिणीला. मित्रांनो, खरंच सैनिकाचं जीवन हे वेगळंच असतं. कधी राजस्थान सारख्या वाळवंटात राहावं लागतं, तर कधी जम्मू काश्मीर सारख्या बर्फाळ प्रदेशात राहावं लागतं. तरी देखील ते तिथं राहतात, कारण त्यांना आपल्या भारत देशाची, आपल्या तिरंग्याची शान कधीही झुकून द्यायची नसते. त्यांना आपल्या भारत देशाची, आपल्या तिरंग्याची शान कधीही झुकून द्यायची नसते. म्हणूनच ते म्हणतात ना, डहाण्या वाघाच्या जबड्यात हात घालून मोजतात दात ते संभाजी, डहाण्या वाघाच्या तोंडात हात घालून मोजतात दात ते संभाजी, दुश्मनावर भारी पडतात ते शिवाजी, आणि लाखात एक असतात ते फक्त आणि फक्त फौजी, ते फक्त आणि फक्त फौजीच. मी मित्रांनो, आज शहीद कुणाल गोसावी यांच्यावरती स्वरचित रचलेली कविता यांच्या चरणी अर्पण करतो. वेळ मला आज हे तुझे लागले, वेळ मला आज हे तुझे लागले, काळजा मंदी घर तू केले, आर्मीचा आवाज साऱ्या जगाला ऐकू गेला, आर्मीचा आवाज साऱ्या जगाला ऐकू गेला. आई तू अडवू नको मला, आई तू अडवू नको मला, आर्मीचं नाव घेता अंगावर फुटतो एक काटा,
आर्मीचं नाव घेता अंगावर फुटतोय काटा, मिळू देणार नाही दुश्मनाला पळता भुई थोडी करण्या वाटा, पळता भुई थोडी करण्या वाटा. नसा नसा तुम्ही पेटून बघ बाहेर पडतोय लावा, नसा नसा तुम्ही पेटून बघ बाहेर पडतोय लावा. आर्मीची वर्दी घालून उभा आहे बघ भारत मातेचा छावा, उभा आहे बघ भारत मातेचा छावा. आर्मीचा जप तप आहे माझ्या काळजात, आर्मीचा जप तप आहे माझ्या काळजात. त्याच्या विना कटे ना आता दिन रात, त्याच्या विना कटे ना आता दिन रात. देशाचे रक्षण करण्यासाठी, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव गेला तरी कीर्तिरूपी उरलो सांगा माझ्या परी. म्हणजेच अर्थात आई, जीव गेला तरी उरलो कीर्तिरूपी सांगा माझ्या आई. देशरक्षण करण्यासाठी दुश्मनावर ठेवेन डोळा, असं सांगत होता माझा वीर कुणाल भोळा, वीर मेजर कुणाल भोळा. धन्यवाद.